महाशिवरात्री आणि कॉस्मिक एनर्जी याचा काही संबंध असतो का? तर हो, असतो. महाशिवरात्रीच्या दिवसा आणि रात्री कॉस्मिक एनर्जी सगळ्यात जास्त सक्रिय असते. आता ही एवढी मोठी एनर्जी आपल्यामध्ये जर आपल्याला घ्यायची असेल, तर एकच दिवसाचा उपवास करून चालेल का? नक्कीच नाही. त्यासाठी आपल्याला आपलं शरीर आणि मन रिसिव्हिंग मोडमध्ये आणावं लागेल. मग आता त्याला रिसिव्हिंग मोडमध्ये कसं आणायचं? शरीर कसं तयार करायचं ते सांगते. सगळ्यात आधी तर आपल्याला 2 ते 3 दिवस उपवास करावा लागेल. उपवास करणं म्हणजे उपाशी राहणं नाही, तर शरीराला हलकं करणं. म्हणजे एकादशीपासून 3 दिवस महाशिवरात्रीपर्यंत हलकं अन्न घ्या. ताजं, सात्विक अन्न घ्या. दूध आणि फळं खा. म्हणजे तुमचं शरीर हलकं होईल, मन शांत होईल आणि तुमचं कॉस्मिक एनर्जीसोबत प्रॉपर कनेक्शन होईल. ती एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. त्या दिवशी वातावरणात वेगळ्या प्रकारची स्पंदनं असतात आणि त्या स्पंदनासोबत ट्यून होण्यासाठी, अलाइन होण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. ती करून बघा आणि मला कळवा. ओम नमः शिवाय.